सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। शिक्षक आणि रस्ता दोन्ही एकसारखेच असतात। स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, पण दुसऱ्यांना त्यांच्या यशाकडे पोहोचवितात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। रविवारी प्रभात चौकातील घडलेल्या इमारत दुर्घटनेत आता मनपा प्रशासन सतर्क झालेले दिसून येत आहे। घडलेल्या राजेंद्र लॉज इमारतीखाली असलेल्या 3 दुकानांवर गुरुवारी मनपाचा गजराज चालविला। 4 तास मोहीम राबवून वरील मलबासह इमारतींची शिकस्त भिंत पाडण्यात आली। यावेळी दुकानदारांनीही काही वेळ व्यत्यय आणला असता पुन्हा 4 तास अतिक्रमण कारवाई करण्यात आली। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावून 2 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली। प्रभात चौकातील रविवारी घडलेल्या राजेंद्र लॉज इमारत खालील राजदीप बॅग एम्पोरियम इमारत दुपारी अचानक कोसळली। यात निष्पाप 5 जणांचा मृत्यू झालाय। याच लॉज खाली असलेले इतर दुकानांवर 3 फूट मलबा पडून असल्याने त्या 3 दुकानाला त्याच दिवशी मनपाने सील ठोकले। आता त्याच दुकानांवर गुरुवारी पुन्हा मनपाने बुलडोजर कारवाई सुरू केली। ही कारवाई सुरू असताना दुकानदारांनी काम रोखून कारवाईत व्यत्यय आणला। यावेळी मनपा आणि दुकानदारात काही वेळ शाब्दिक वाद झाल्याने काम थांबविण्यात आले। मात्र काहीच वेळात पुन्हा उपअभियंता चव्हाण दाखल झाल्यावर इमारत पाडण्यास सुरुवात झाली। बांधकाम करीत असताना मनपाची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न चव्हाण यांनी दुकानदाराला करून दुकाने जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली। यावेळी दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला। अतिक्रमण विभाग प्रमुख अजय बनसेले यांच्यासह संपूर्ण पथक घटनास्थळी हजर होते। रविवारची घटना अमरावती शहरातील प्रभात चौकात असलेल्या राजेंद्र लॉजच्या खाली असलेली इमारत अचानक कोसळली। या इमारतीच्या आतमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आणि ही संपूर्ण वारदात महाराष्ट्र भारतात पोहोचली। अमरावती शहरातील जर्जर असलेली इमारत कोसळणे आणि 5 जणांचा मृत्यू होणे सर्वात मोठी घटना घडलेली आहे। आणि पुन्हा याच ठिकाणी आता मनपा प्रशासन दाखल झालेलं आहे आणि राजेंद्र लॉजच्या खाली असलेले 3 दुकाने पुन्हा त्या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेले आहे। दर्शकांनो, मात्र या ठिकाणी काही वेळेपूर्वी या 3 दुकान मालकांनी काही प्रमाणात व्यत्यय आणला, कागदपत्र सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला। मात्र या ठिकाणी अभियंता चव्हाण दाखल झाले आणि पुन्हा या ठिकाणी बुलडोजर चालविण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण 3 दुकाने जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। मनपा अतिक्रमण अधिकारी अजय बनसे आपण बोललेला आहे। काय सांगा सर, कारवाईची त्यामुळे आम्ही अतिक्रमण विभागाची योजना 2 जणांना देण्यात आलेली आहे।
आता आणखी एक जर जमीन इमारत आहे, काही आपण माहिती मिळाली असेल मनपाचं अधिकारी आपल्याला काही आधी दिली का या ठिकाणी आता नोटीस दिल्यानंतर जी आता जमीन दोस्त करण्याकरता किंवा बुलडोजर झालं नाही, आता झोन उपअभियंत्याकडून जे माहिती मिळणार आहे यंत्रणा उपलब्ध करून द्यावा शिकस्त इमारतच्या बाबतीत त्यानुसार आम्ही यंत्रणा त्या झोनला देण्यात येईल. झोन अभियंत्याकडून अमरावती शहरातील असलेल्या शिकस्त इमारतीबाबत आता पुन्हा नोटीस जाहीर करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जर खरोखरच इमारत जमीनदोस्त करण्याच्या लायकीचे असेल तर या ठिकाणी मनपा अतिक्रमण विभाग सज्ज झालेला आहे. अमरावती शहरात अनेक जर्जर असलेल्या शिकस्त इमारती अद्यापपर्यंत तशाच आहे. नोटीस बजावलेल्या आहे आणि काही इमारती न्यायालयीन प्रविष्ट असल्याने आता मनपा प्रशासन कोणता तोडगा काढणार की आपला बुलडोजर चालवणार हे सुद्धा आपल्याला पाहावे लागेल. कॅमेरामन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारे, पाहत राष्ट्रीय न्यूज, अमरावती. देशातील युवकांना रोजगार देण्याचा संकल्प केंद्र सरकारचा असताना राज्य सरकार वतीने अनेक जिल्ह्यातील युवकांना रोजगार देण्याचा संकल्प पूर्ण करण्याकरिता वाटचाल करीत आहे. अमरावती विभागातील 109 उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नियोजन भवनात गुरुवारी करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत विविध विभागात 75,000 नियुक्त्या करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ म्हणून राज्य शासनाच्या तसेच महामंडळाच्या आस्थापनेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाचा कार्यक्रम अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की फक्त सरकारी नोकरी देणं एवढाच हा कार्यक्रम नाही, तर अनेक खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नोकऱ्या मिळवून देणं हा सुद्धा या नवीन सरकारचा कार्यक्रम आहे. यासोबतच स्वयंरोजगाराला सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये चालना देऊन बेरोजगार असतील किंवा आमचे जे तरुण असतील यांना सुद्धा मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन सरकारने या ठिकाणी सर्वांना कल्पना आहे की 5 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार शिवसेना भाजप युतीचं आलं आणि आपल्या सर्वांना हेही अनुभव आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जो प्रचंड त्रास सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी भोगावा लागला. अनेक आमच्या तरुण तरुणींच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगार लोकांच्या हाताला काम बंद झालं आणि म्हणून हे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं राज्य शासनाच्या जनतेच्या हितासाठी कल्याणासाठी जेव्हा नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जेव्हा दोघांनी शपथ घेतली तेव्हा ठरवलं की अनेक योजना, अनेक कार्यक्रम आणि अनेक धोरणं आणून खऱ्या अर्थानं राज्यामध्ये जो 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्य थांबल्यासारखी स्थिती होती, तर या 2.5 वर्षामध्ये अनेक निर्णय होऊ शकले नाही, त्या निर्णयाला आपण गती द्यायची. आणि आज आपण सर्वजण पाहतोय की अनेक धोरणं, अनेक कार्यक्रम आणि अनेक योजना मंत्रिमंडळामध्ये आम्ही निर्णय या ठिकाणी घेतला. त्याचं अंमलबजावणी आता पुढच्या काळामध्ये होणार आहे. आताच माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की 75 निर्णय आम्ही फटाफट घेतले. आज आपल्या सर्वांना कल्पना असेल, वृत्तपत्रामध्ये किंवा अनेक पत्रकाराच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यामध्ये जवळपास राज्याच्या हिताचे 700 निर्णय या सरकारने घेतल्याचं आपण सर्वजणांनी ऐकलं असेल आणि त्याची अंमलबजावणी मात्र या ठिकाणी करण्यासाठी खरं तर ही जबाबदारी प्रशासनाच्या खांद्यावर येते. आणि म्हणून राज्याचा कारभार नीट चालावा, राज्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रशासनामध्ये पुरेसा अधिकारी वर्ग किंवा कर्मचारी वर्ग याची सुद्धा पदस्थापना. यात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा या 5 जिल्ह्यातील 109 उमेदवारांना नोकरीच्या नियुक्तीचे आदेश वितरण देण्यात आले. देशाचे पंतप्रधान आदरणीय सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं
पूर्ण देशभरामध्ये जवळपास 10 लाख तरुणांना तरुणींना सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये आव्हान केलं होतं आणि या आव्हानाला किंवा याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र राज्याने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या सरकारने असा निर्णय घेतला की माननीय प्रधानमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 तरुण तरुणींना सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये आमचं कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आणि यावरून आज त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अमरावती विभागीय स्तरावर जवळपास 109 लोकांना शासकीय नियुक्तीचं आदेशपत्र माझ्या हाताने वितरित करण्यात आलं. राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा सुद्धा संदेश आम्ही सर्वांना दाखवलेला आहे आणि मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला एवढंच सांगेन, आपल्या माध्यमातून जे राज्यातले तरुण आहेत तरुणी आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि ज्यांना असं वाटते की सरकारी नोकरी आम्हाला मिळाली पाहिजे, तर आता ही एक सुवर्ण संधी सर्वांसाठी आलेली आहे. अतिशय पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने ही भरती होणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ राज्यातल्या तरुण तरुणींनी घेतला पाहिजे आणि ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. याच्यासोबतच अनेक खाजगी क्षेत्रामधल्या नोकऱ्या ह्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना मिळाल्या पाहिजे. याच्यासाठी सुद्धा शासनाचा वेगळा कार्यक्रम राज्य सरकार आणत आहे. याच्यासोबतच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना हाताला काम किंवा ते स्वतः छोटे मोठे उद्योग करू शकले पाहिजे याच्यासाठी सुद्धा राज्याने पुढाकार घेतलेला आहे. 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये जे महाराष्ट्राचं अनेक गोष्टी ज्या थांबल्या होत्या त्या नवीन सरकार आल्यामुळे या ठिकाणी या सर्व गोष्टीला आता मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे आणि याचा फायदा राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे. हो, राज्य सरकारमधले जे 2 आमदार आहेत, अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या सध्या. नमस्कार. मी सर्वात आधी आपला सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आपल्यापैकी काही लोकांना आज नियुक्तीपत्र प्रदान होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. मी यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. देश के युवाओं को सरकारी विभागों में सामूहिक रूप से नियुक्ति पत्र देने के अभियान में आज महाराष्ट्र का नाम भी जुड़ रहा है. धनतेरस के दिन केंद्र सरकार ने 10 लाख नौकरियां देने के अभियान की शुरुआत की थी. तभी मैंने कहा था कि आने वाले दिनों में विभिन्न राज्य सरकारें भी इसी तरह रोजगार मेले किया करेंगी. इसी श्रृंखला में आज महाराष्ट्र में सैकड़ों युवाओं को एक साथ नियुक्ति पत्र दिए जा रहे हैं. आज जिन युवक युवतियों को नियुक्ति पत्र मिल रहा है मैं उन्हें हार्दिक बधाई देता हूं. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी और उप मुख्यमंत्री भाई देवेंद्र फडणवीस जी का भी अभिनंदन करता हूं. इतने कम समय में रोजगार मेले के आयोजन से स्पष्ट है कि महाराष्ट्र सरकार युवाओं को रोजगार देने की दिशा में मजबूत संकल्पों के साथ बढ़ रही है. मुझे इस बात की भी खुशी है कि आने वाले समय में महाराष्ट्र में इस तरह के रोजगार मेले का और विस्तार किया जाएगा. मुझे बताया गया है कि महाराष्ट्र के गृह विभाग में हजारों पुलिस कांस्टेबल की भर्ती होगी और ग्रामीण विकास विभाग में भी भर्ती अभियान चलाया जाएगा.
साथियों, इस समय देश आजादी का अमृत महोत्सव मना रहा है। देश विकसित भारत के लक्ष्य पर काम कर रहा है। इस लक्ष्य की प्राप्ति में बहुत बड़ी भूमिका हमारे युवाओं की है, आपकी है। बदलते हुए समय में जिस तरह तेजी से नेचर ऑफ जॉब बदल रहा है, उतनी ही तेजी से सरकार भी अलग अलग तरह की जॉब्स के लिए लगातार मौके बना रही है। स्वरोजगार के लिए बिना गारंटी लोन देने वाली मुद्रा योजना के तहत सरकार ने 20 लाख करोड़ रुपए से अधिक की मदद युवाओं को दी है। इसका बड़ा लाभ महाराष्ट्र के युवाओं ने उठाया है। सरकार स्टार्टअप्स को, लघु उद्योगों को, एमएसएमईज को हर संभव आर्थिक मदद दे रही है ताकि युवाओं को अपनी प्रतिभा दिखाने का पूरा अवसर मिले। साथियों, सरकार के प्रयासों की सबसे अहम बात यह है कि रोजगार और स्वरोजगार के अवसर दलित, पिछड़े, आदिवासी, सामान्य वर्ग और महिलाएं सभी को समान रूप से उपलब्ध हो रहे हैं। सरकार द्वारा ग्रामीण इलाकों में सेल्फ हेल्प ग्रुप को भी बहुत बढ़ावा दिया जा रहा है। पिछले 8 वर्षों में 8 करोड़ महिलाएं सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़ी हैं। इन सेल्फ हेल्प ग्रुप को 5.5 लाख करोड़ रुपए की आर्थिक मदद दी गई है। अब इन समूहों से जुड़ी महिलाएं अपने उत्पाद तो बना ही रही है, दूसरी अन्य महिलाओं को भी रोजगार दे रही है। साथियों, आज देश भर में इंफ्रास्ट्रक्चर, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी और अन्य क्षेत्रों में सरकार जो रिकॉर्ड निवेश कर रही है, उससे भी लगातार रोजगार के नए नए अवसर बन रहे हैं। अगर हम सिर्फ महाराष्ट्र की ही बात करें तो केंद्र सरकार की तरफ से 2 लाख करोड़ से ज्यादा के लगभग 225 प्रोजेक्ट्स मंजूर किए गए हैं। इन प्रोजेक्ट्स पर या तो काम चल रहा है या काम बहुत जल्द शुरू होने वाला है। आप कल्पना कर सकते हैं, महाराष्ट्र में रेलवे में 75,000 करोड़ रुपए और आधुनिक सड़कों के लिए 50,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट स्वीकृत किए गए हैं। सरकार जब इतनी बड़ी राशि इंफ्रास्ट्रक्चर पर खर्च करती है तो उस वजह से भी रोजगार के लाखों नए अवसर बनते हैं। साथियों, मुझे विश्वास है कि भविष्य में महाराष्ट्र में युवाओं के लिए इसी तरह रोजगार के अनगिनत अवसर तैयार होते रहेंगे। एक बार फिर आज नियुक्ति पत्र पाने वाले सभी युवक युवतियों को मैं शुभकामनाएं देता हूं। बहुत बहुत धन्यवाद। सर्वत्र पंचायत समिती निवडणुकीला सुरुवात होणार असून अमरावती जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत गुरुवारी बचत भवनात सोडत काढून जाहीर करण्यात आली। जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली। अनेक पंचायत समिती सभापती आरक्षणात मर्जीप्रमाणे सोडत निघाल्याने कही खुशी कही गम सारखी परिस्थिती दिसून आली। अमरावती जिल्ह्यातील तिवसा, नांदगाव, खंडेश्वर, मोर्शी, वरुड, दर्यापूरसह अनेक तालुक्यातील सभापती पदाची सोडत काढण्यात आली। अनेक दिवसांपासून पंचायत समिती सभापती आरक्षण पदाची वाट पाहणारे उमेदवारसह त्या गावातील नागरिकांना आनंदाची बातमी, आपल्या पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्या सभापती पदाची सोडत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आली। चक्रानुक्रमे आरक्षण निश्चित करण्यात आल्यामुळे चिठ्ठीद्वारे सोडत करण्याची गरज भासली नाही। सन 1996 ते 2019 पर्यंतचे मागील आरक्षण विचारात घेता चक्रानुक्रमे आरक्षण जाहीर करण्यात आले।
पंचायत समिती अंजनगाव सुरजी तालुक्यातील सभापती पदासाठी अणुजाती नांदगाव खंडेश्वर, अणुजाती अमरावती, अणुजाती स्त्री वरुड, अणुजाती जमाती चांदूर बाजार तिवसा स्त्री, चांदूर रेल्वे सर्वसाधारण, दर्यापूर सर्वसाधारण, अचलपूर सर्वसाधारण, भातकुली सर्वसाधारण स्त्री, मोर्शी सर्वसाधारण स्त्री, धामणगाव रेल्वे सर्वसाधारण स्त्री, धारणी अणुजमाती तसेच चिखलदरा येथे अणुजमाती स्त्री यांना आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझले यांनी आरक्षण सोडतीची कार्यवाही केली. यावेळी राजकीय पदाधिकारीसह इतर नागरिक उपस्थित होते. निवडणूक विभागाचे प्रमोद देशमुख, किशोर झोंबाडे, अनुप उईके, वैभव मोरे, सीमा आढाऊ तसेच राधा तायडे यांनी आरक्षण सोडतीच्या कामकाजाचे व्यवस्थापन केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत भव्य पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल महिला या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र या 5 राज्यातील 72 विद्यापीठाचे व्हॉलीबॉल महिला संघाचे खेळाडूंनी सहभाग घेतला. गुरुवारी नागपूर विरुद्ध राजस्थान विद्यापीठ संघात चुरशीची लढत झाली. यात राजस्थान विद्यापीठ संघ विजय झाला, तर ग्वालियर विरुद्ध पुणे या संघात काट्याची आणि चुरशीची लढत होऊन पुणे विद्यापीठ संघ विजेता ठरला आहे. या स्पर्धेला अनेक व्हॉलीबॉल हौशींनी सर्व खेळाडूंचा उत्साह वाढविला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला व्हॉलीबॉल स्पर्धेची सुरुवात 31 ऑक्टोबरला करण्यात आली. या स्पर्धेत 5 राज्यातील 72 विद्यापीठ व्हॉलीबॉल संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन विद्यापीठ क्रीडा संचालक डॉक्टर अविनाश असनारे यांनी कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे, प्रकुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले होते. येथील क्रीडा संकुलावर गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र या 5 राज्यातील 72 विद्यापीठाचे व्हॉलीबॉल महिला संघाचे खेळाडू सहभागी झाले होते. गुरुवारी या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत सेमीफायनल टीममध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघ सोबत हनुमानगड राजस्थान विद्यापीठ संघात चुरशीची लढत झाली. यात राजस्थानने 3-0 ने बाजी मारून नागपूर संघाला हरविले, तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघ विरुद्ध राणी लक्ष्मीबाई विद्यापीठ ग्वालियर सोबत सामना रंगला. यात पुणे संघाने 3-1 ने बाजी मारली. दोन्ही संघातील सामने अतिशय चुरशीचे ठरले. यात अनेक व्हॉलीबॉल हौशीप्रेमींनी खेळाडूंचा उत्साह वाढविला होता. शुक्रवारी पुन्हा विजेता संघात सामना होणार असून त्यातील 2 विजेता संघ पुन्हा खेळणार आहे. या स्पर्धेबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ क्रीडा संचालक तसेच स्पर्धा आयोजित सचिव डॉक्टर अविनाश असनारे यांनी आमच्या सिटी न्यूजकडे माहिती स्पष्ट केली. मी विद्यापीठाचा क्रीडा संचालक डॉक्टर अविनाश असनारे या स्पर्धेचा आयोजन सचिव या नात्याने आपणास माहिती देऊ इच्छित होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धांचं आयोजन दिनांक 31 ऑक्टोबर 2022 ते 4 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर दिलीपजी मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या आयोजन समितीच्या वतीनं मोठ्या भव्य प्रमाणावर या ठिकाणी करण्यात येत आहे. समस्त गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 5 राज्यांमधून सुमारे 72 विद्यापीठांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता, ज्यामध्ये सुमारे 58 विद्यापीठांनी प्रत्यक्ष हजेरी या सामन्यांमध्ये लावलेली आहे. प्रथम 3 दिवसांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यांमध्ये बाद पद्धतीचे सामने संपन्न झालेले असून दिनांक 3 आणि 4 या कालावधीमध्ये विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर साखळी पद्धतीचे सामने या ठिकाणी संपन्न होत आहे. गतविजेते संघ त्याचप्रमाणे नवीन या वर्षी नव्यानं मानांकन प्राप्त झालेला खुशालदास विद्यापीठा हनुमानगड हा संघ यामध्ये सहभागी होतो आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये साखळी पद्धतीचे सामने संपन्न झाल्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे मानांकित संघ महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अखिल भारतीय स्तरावर वेस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतील. या ठिकाणी या स्पर्धा संपन्न करण्यासाठी माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर दिलीपजी मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचं गठन करण्यात आलेले असून स्पर्धा यशस्वी करण्याकरता विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करीत. विदर्भाची रॅप गीत कन्या आर्या हेमंत जाधव हिचे अमरावती शहरात आगमन होताच ठिकठिकाणी जल्लोष व्यक्त करण्यात आलाय.
तिच्या अनेकांनी सत्कार केला असून आर्याने आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्यासोबत दिलखुलास बातचीत केली. MTV प्रस्तुत हसल या रॅप सॉन्ग स्पर्धेत टॉप 10 पर्यंत मजल मारणाऱ्या समाज माध्यमांवर हजारो चाहत्यांची नऊवारी फेम अमरावतीची रॅप सॉन्ग कन्या आर्या जाधव हिचे अमरावती शहरात आगमन होताच तिचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याच्या शिवार्य निवासस्थानी सत्काराचा समारोह आयोजित करण्यात आला होता. ढोल ताशे व फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये तिचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शेकडो चाहते आप्तेष्ट नातेवाईकांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छाने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या छोटेखानी कार्यक्रमाला वडील हेमंत जाधव, आई श्वेता जाधव, सचिन नितीन जाधव, शैलेश दांडगे, दिनेश बुब, राजू जाधव, विजय जाधव, संजू सेंगर घारगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व नियोजन प्राध्यापक डॉक्टर राकेश बडगुजर यांनी केले. रॅप सिंगर आर्या जाधव उर्फ क्यूके हिच्या रॅप सिंगिंग प्रवासाबाबत आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्यासोबत दिलखुलास बातचीत करीत असताना मराठमोळी मुलीला या क्षेत्रात कुठेही चॅलेंज वाटले नाही असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला. तर पाहूया आर्या रॅप सिंगर जाधव हिच्या सोबतची खास बातचीत. MTV प्रेझेंट रॅप हसल या प्रतियोगितेत रॅप सिंगिंगच्या प्रतियोगितेत अमरावतीची रॅप कन्या आर्या जाधव ही टॉप 5 मध्ये आलेली होती आणि या रॅप सिंगर आर्याचं अमरावती येथे आगमन झालेलं आहे आणि तिच्यासोबत आपण आता हितगुज करणार आहोत. तिच्या या प्रवासासंदर्भात तिची आपण माहिती काढू, तिच्याकडूनच जाणून घेऊया. अमरावतीची रॅप कन्या आर्या जाधव तिचा जो प्रवास आहे या सिंगिंग कॉम्पिटिशनचा, तर त्या संदर्भात ते आपण तिच्याकडूनच जाणून घेऊ. आर्या, तुझा हा प्रवास कसा राहिला? मला भरपूर सगळं शिकण्यात आलं. मी खूप मेहनत केली आणि मला माझ्या मेहनतीपेक्षा जास्त या गोष्टीचा आनंद आहे की मला पूर्ण अमरावतीकरांनी, माझ्या फॅमिलीनी आणि सगळ्यांनी भरपूर सपोर्ट दिला आणि तुमच्या वोट्समुळे मी भरपूर पुढे आली आणि आनंददायी गेला आहे माझा माझी पूर्ण जर्नी खूप सुंदर गेलेली आहे. आणि तुझा एखादा अनुभव आमच्या दर्शकांना शेअर करशील? एक दिवशी बाबांचा रात्री 1 वाजता मला कॉल आला आणि बाबांनी मला कॉलवर म्हटलं की ए माझी लाडू, माझं पिल्लू, आय मिस यू अँड आय एम प्राऊड ऑफ यू. तर एका मुलीला मला नाही वाटत त्याच्यापेक्षा कोणताही असा एक दिवस असा याच्यापेक्षा प्रिय असू शकतो ज्याच्यात तुमचे बाबा तुम्हाला प्राऊड ऑफ यू म्हणतात. त्याच्यापेक्षा मला नाही वाटत काही मोठं असू शकतं. ट्रॉफी वगैरे सगळी वेगळी गोष्ट, दूरची गोष्ट. असा हा अनुभव माझ्या आयुष्यात MTV हसल 2.0 मुळे घडलेला आहे आणि म्हणून मी अरे रॅप सिंगिंग म्हणजे एक मराठी मुलीला एक असं चॅलेंजिंग क्षेत्र होतं, तरी तू चॅलेंज कसं स्वीकारलं? मला नाही वाटत की असं एवढं चॅलेंजिंग होतं, कारण की मी कधीच असं नाही बघितलं की रॅपिंग मला जमत नाही किंवा कोणतंही क्षेत्र मला येत नाही. मी नेहमी हेच बघितलं की याच्या हा क्षेत्र आहे का, मला इंटरेस्ट आहे तर मग मी करून बघणार. जमलं तर जमलं, नाही जमलं तर. तुला प्रेरणा कुठून मिळाली? मला आठवते मी 2018मध्ये 2018ला एका बेडरेस्टवर होती आणि तेव्हा मी काहीच म्हणजे मला ॲक्टिंग करायचं त्याच्या आधी आणि मी आर्किटेक्चर स्टुडंट आहे अजूनही आणि मला त्यातही भरपूर इंटरेस्ट आहे. पण मला असं वाटलं की आता कायच करणार, ॲक्टिंग तर करू नाही शकत, कंबर तुटलेली आहे, पाय तुटलेली आहे, एका जागेवर बसलेलो आहोत, काय करायचं. तर मी माझी रायटिंग हा छंद समजायची, 8वीपासून लिहायची. आणि रफ्तार रॅपर आहे, रफ्तार सगळ्यांनाच माहिती असेल. रफ्तार रॅपर यांचा मंटोयत हे गाणं ऐकलं होतं मी, मंटो या मूवीमधलं, आणि त्यांनी मी खूप प्रेरित झाले आणि मला असं वाटलं की मला पण काहीतरी लिहायचं आहे. भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या या जगात घडत आहेत आणि खूप कमी गोष्टी अशा पण आहेत ज्याच्याबद्दल बोलल्या नाही गेल्या आहेत. आणि मला असं वाटलं की जर मी एखाद जरी असा टॉपिक छेडला आणि लोकांना आवडलं तर खूप चांगलं होऊ शकतं. खूप लोकांपर्यंत काही एकाचंही मन बदललं आणि त्याला काही रॅपिंग करायची इच्छा झाली किंवा काहीतरी वेगळं करायची इच्छा झाली, छान करायची इच्छा झाली तर. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. ही अमरावती जिल्ह्याचे दोन्हीही आमदार बच्चू कडूजी आणि आमदार रवी राणाजी, जेही त्यांचे मिसअंडरस्टँडिंग, मिसकम्युनिकेशन आहे, जे मतभेद या गेल्या काही 4-5 दिवसापासून सगळे लोक पाहत आहे, मी त्यांना दोघांना ॲज ए खासदार अमरावती जिल्ह्याची एवढी विनंती नक्की करेन की गेल्या 2.5 वर्ष आपले पूर्ण जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे.
कारण आत्ता ती सक्षम सरकार आपल्या पाठीशी आहे. डिप्टी सीएम साहेब देवेंद्र फडणवीसजी आहे, एकनाथ शिंदेजी आपल्या पाठीशी आहे. तर मी त्यांना विनंती करीन माझ्या जिल्ह्याचे लोकांच्या वतीने की आपण सगळे एकत्रित आलो पाहिजे आणि जनतेचे जे प्रश्न आहे ते मार्गी कसे लागीन त्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बरेचसे प्रश्न आपले रखडलेले होते आणि आज सगळे पूर्ण करून आपल्या जनतेला आपण न्याय दिला पाहिजे. म्हणून मी दोन्ही आमदारांना विनंती करेन ॲज ए खासदार की हे सगळे मतभेद सोडून सगळे एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगायचं आहे की आता हा विषय तुम्ही थांबवा. आम्ही आमच्याकडून नाही थांबणं झाला तर मीडियानं हा थांबवला पाहिजे. कारण आता 8 दिवसापासून तेच कितीदा दाखवायचं ह्या गोष्टी. मला वाटतं मीडियानं हा विषय थांबवला पाहिजे. आपल्याला आग्रहाची विनंती करतो. तुमचे वक्तव्य थांबत नाही त्यामुळे मीडियामध्ये मी वक्तव्य कुठेही वाईट केलं नाही. मी सभेमध्ये सार्वत्रिक विषय बोललो, सार्वत्रिक विषय घेऊन बोललो आणि सामान्य माणसासाठी बोललो. चांगले विषय का नाही घेतले मीडियानं तुम्ही एक सांगा. मी हे पण बोललो ना का आम्ही प्रत्येक तालुक्यात एक शाळा दत्तक घेणार, त्या शाळा आदर्श करणार, आंतरराष्ट्रीय करणार, हे पण विषय घेतले. राणाचे आभार पण मानले. ते 2 पावलं मागे होते तर मी 4 पावलं मागे घेईल हे पण म्हटलं. आणि मग हे सगळं म्हटल्यावर त्या गोष्टी चांगल्या गोष्टी येत नाही आणि वाईट गोष्टी मात्र लगेच आपण दाखवतोय. ते थांबवलं पाहिजे. दुसरी गोष्ट आता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे मी चाललो, देवेंद्रजीकडे चाललो. त्यांनी माझ्या मतदारसंघातला सापन प्रकल्पाला सुप्रमा दिली. त्याच्यामुळे 20,000 एकरवरच्या सिंचनाचा आमचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे. म्हणून त्यांचे आभार करून मला तर खास करून मुख्यमंत्री देवेंद्रजींना फोन करून सांगितलं का आज तुमच्या कॅबिनेटला प्रस्ताव त्याला आम्ही सुप्रमा देणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्रजींना फोन करून सांगितलं का आज तुमच्या कॅबिनेटला प्रस्ताव त्याला आम्ही सुप्रमा देणार आहोत. तर ह्या चांगल्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ आणि तिथं ताकद जे काही ऊर्जा आहे त्या चांगल्या कामासाठी लावू. आपण दोघे लोकप्रतिनिधी आहात, अनुभवी लोकप्रतिनिधी आहे. कुठंतरी लोकांचे प्रश्न मागे पडत आहे हे सगळे शाब्दिक वादामध्ये लागलं ना. 20,000 एकर जमीन म्हणजे काही लोकांचं नाही, माझं एकट्याची जमीन आहे का बाबा. हे शेतकऱ्याचीच जमीन आहे. ते भिजणार आहे, सिंचनाखाली येणार. बरं तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, हा विषय सांगणार आहेत का? पण नाही, हा विषय एकदम नॉर्मल विषय आहे. आता काही 4थ्या वर्गातला बच्चू कडू आहे काय. आता माझं 51 वय झालेलं आहे. आता ते बांध झालं, मागचा विषय झाला. आम्ही पुरावे मागितले होते 1 तारखेपर्यंत, ते आले नाही. विषय संपला. त्याने दिलगिरी व्यक्त केली, मी सुद्धा 2 आभार मानले. विषय संपला. मी ते म्हटलं की फुल घेऊन येतो. त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फुल घेऊन येणार. 5-6 तारखेला मी पूर्णालेच आहे. त्यांनी कोणते कोणते तुकडे पाहिजे, माझ्या हात पाहिजे का, पाय पाहिजे का, माझं मुंडकं पाहिजे, ते जे असेल तिथं कापावं, मला काही हरकत नाही. आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादाबाबत अन्न व औषधी प्रशासन संजय राठोड यांना विचारले असता दोघांबद्दल आपल्याला काही माहिती नाही. दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता दोघांचा वाद संपल्याची प्रतिक्रिया राठोड यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या संदर्भात मला माहिती नाही, कारण मी मुंबईला होतो. परंतु मधल्या काळामध्ये त्या दोघांचं स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे की हा विषय आमचा संपलेला आहे. आणि मला असं वाटतं की या दोघांनी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि हा विषय आता या ठिकाणी संपलेला आहे. हो, तुमच्या मतदारसंघात ते राज्य शासनाच्या तसेच महामंडळाच्या आस्थापनेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाचा कार्यक्रमात आले असताना आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. यासोबतच कोण कोणासोबत जावं हा लोकशाहीचा अधिकार आहे. मी विकासासाठी आहे. जनतेच्या आशीर्वादाने मी 4 वेळा प्रतिनिधी झालो, असेही संजय राठोड यांनी स्पष्ट केले. बुधवारी सकाळी एक टवेरा वाहन MH19 AX 6665 क्रमांकाच्या गाडीत काही इसम बंदुकीने वन्यजीवाची शिकार करून तेल्हाराकडून हिवरखेडकडे येत असल्याची गोपनीय माहिती हिवरखेड पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी हिवरखेडच्या सोनवाडी फाटा येथे नाकाबंदी केली. वाहनातून हिरणची शिकार करून विक्री करणारी टोळी 40 वर्षीय वाहन चालक असलमुल्ला कलीमुल्ला अन्सारी, 45 वर्षीय अलीमुल्ला कलीमुल्ला अन्सारी, 24 वर्षीय मुत्सिर अन्सारी अब्दुल्ला अन्सारी, 32 वर्षीय इद्रिस अन्सारी कलीम अन्सारी, 45 वर्षीय जफर अन्सारी मुख्तार अन्सारी, तर 47 वर्षीय एजाज अहमद कलीमुल्ला हे राहणार बुराणपूर मध्य प्रदेश या संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता थैलीमध्ये एक हरण मृतावस्थेत प्लास्टिकमध्ये दिसून आले. गळा चिरलेला व मानेवर गोल छिद्र सदृश्य जखमा असल्याचे दिसून आलेत. तसेच एका पांढऱ्या थैलीत 3 चार्जिंग टॉर्च मिळून आल्यात. काळ्या रंगाच्या सीट कव्हरमध्ये एक विदेशी बनावटीची रायफल व एक गावठी बनावटीची रायफल अशा 2 बंदुका मिळून आल्यात. एवढेच नव्हे तर अनेक राऊंड जिवंत कारतूस व अनेक वापरलेल्या गोळ्याचे खाली केस, एक फौलादी पाते, एक चाकू व अनेक मोबाईल सुद्धा मिळालेत. या कारवाईत हिवरखेड पोलिसांनी 75,000 रुपये किमतीचे एक विदेशी बनावटीची रायफल, 20,000 रुपये किमतीची एक गावठी बनावटीची रायफल, एक टवेरा वाहन आणि इतर उपरोक्त वस्तू अशा एकूण 5,84,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या 6 आरोपींविरुद्ध भादवी कलम 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सह कलम 137 सह कलम 135 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9, 39, 48 49, 50, 51 अन्वये गुन्हे दाखल केल्याची माहिती हिवरखेड पोलिसांनी दिली आहे. सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही धाडसी कारवाई अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एसडीपीओ रितू खोकर यांच्या मार्गदर्शनात हिवरखेडचे ठाणेदार विजय चव्हाण, अनवर खान, श्रीकृष्ण सोळंके, धीरज साबळे, निलेश खंडारे, सर्वेश कांबे यांनी केली आहे. तिवसा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आज तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धरणे आंदोलन व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेची काही वेळ तारंबळा उडाली होती. पेट्रोल पंप चौक ते तहसील कार्यालय असे 2 किलोमीटर अंतर पायी चालत शेतकरी व पदाधिकारी यांनी तहसील कार्यालय गाठले. मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन केले. यामध्ये शेतकऱ्यांच्या खालील मागण्यांनी जोर धरला होता. यामध्ये तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आधीच हवालदिल शेतकऱ्यांसाठी भाजप प्रणित शिंदे फडणवीस सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. जिल्ह्यातील पीक आणेवारी सुद्धा जाहीर झाली असून तिवसा तालुक्याची आणेवारी 47 पैसे आली म्हणजेच दुष्काळ उपाययोजना शासन व प्रशासनाने कराव्या यासाठी तालुका पात्र आहे. तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळातील 25 गावातील शेतकऱ्यांना या शासनाच्या बेजबाबदारपणामुळे हजारो शेतकरी ऐन दिवाळीत वंचित राहिले आहेत. यामुळे त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. त्यामुळे वरखेड महसूल मंडळातील 25 गावांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. पीक विमा कंपनीकडून सुद्धा सर्वेक्षण सुरू आहे, पण पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना मदत देण्यास तथा त्यांना महसूल व कृषी विभागाचे नुकसान सर्वेक्षण मान्य नाही अशी माहिती उपलब्ध होत आहे. याबाबत निराकरण करावे. पीक विमा नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी यासाठी उदासीन असलेल्या कृषी खात्यामार्फत व पीक विमा मिळावी यासाठी तिवसा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने भव्य धरणे, निदर्शने व निषेध आंदोलन व चक्काजाम तिवसा शहरात केला. शेतकऱ्याला सरसकट माफी गद्दार सरकारचं, गद्दार सरकारचं शेतकऱ्यांना पीक विमा, संत्रा फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय. दरबारी आलेलो आहे. या ठिकाणी आम्ही शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतोय. परंतु प्रशासनाचे तालुका दंडाधिकारी आणि तहसीलदार म्हणून आपण या प्रक्रिया आज प्रशासनाच्या बाबतीत प्रशासनाच्या स्तरावर कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि किती दिवसात शेतकऱ्यांना न्याय मिळेल
जेणेकरून आम्हाला पुढचा लढा कसा लढायचा, किती आक्रमक व्हायचं, या गोष्टी आम्ही ठरवू शकलो पाहिजे अशी आपणा सर्वांना विनंती करतो. आलेल्या तमाम आमच्या बंधू, मायबाप, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा एक छोटासा प्रतिनिधी म्हणून या भावना निवेदनाच्या माध्यमातून आपल्या यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे व काँग्रेस पदाधिकारी यांनी आपल्या भाषणातून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं हजारो पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या, शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज तहसीलवर मोर्चा करण्यात आला. याचबरोबर चक्काजाम आंदोलन सुद्धा करण्यात आलं. तिवसा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि वरखेड मंडळातील 25 गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून जे वंचित आहे ती मिळाली पाहिजे, या संदर्भात हे आंदोलन होतं. याचबरोबर पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, यासाठी यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेसनं आज हे आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते. यापुढे जर ही मदत मिळाली नाही तर या संदर्भात आणखी तीव्र आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात येणार आहे, एवढी माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो. या भव्य आंदोलनात तालुका अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीपराव काळबांडे, कार्याध्यक्ष सतीश पारदी, शहर अध्यक्ष सेतू देशमुख, माजी सभापती चंद्रशेखर ठाकूर, नगरसेवक वैभव वानखडे, नगराध्यक्ष योगेश वानखडे, पंचायत समिती पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जाता जाता पुन्हा एकदा ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये GT पल 73, फास्टवे 256 आणि सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.